7. गती, बल व कार्य. आपण आधीच बघितलंय की वस्तूवर जेव्हा बल कार्य करतं तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो. आता बलानी कार्य कसं घडतं ते बघूया. मनोजचं घर आहे ए या ठिकाणी आणि त्याची शाळा आहे डी या ठिकाणी. मनोज शाळेला निघाला, मात्र दिशेचा विचार न करता पहिल्यांदा तो ए पासून बी पर्यंत गेला. त्यासाठी त्यांनी 500 मीटर अंतर कापलं. मग तो बी पासून सी पर्यंत गेला, त्यासाठी त्यांनी 700 मीटर अंतर कापलं आणि मग सी पासून तो डी या शाळेच्या ठिकाणी गेला, तेव्हा त्यांनी पुन्हा 300 मीटर अंतर कापलं. परंतु असं केल्यावर त्याचं विस्थापन मात्र एडी इतकं झालं. एडी हे मनोजच्या घरापासून शाळेपर्यंतचं सरळ रेषेतील कमीत कमी अंतर आहे. म्हणजेच एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतराला विस्थापन असं म्हणतात. आणि हे विस्थापन आहे 1000 मीटर. मात्र मनोजने प्रत्यक्षात 500 अधिक 700 अधिक 300 म्हणजेच 1500 मीटर इतकं अंतर कापलं आहे. तर एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर, आणि अंतर ही अदिश राशी आहे, तर विस्थापन ही सदिश राशी आहे. कारण यामध्ये अंतर आणि दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो. मात्र अंतर आणि विस्थापन या दोन्ही राशींचं एसआय आणि एमकेएस मापन पद्धतीतलं एकक मीटर हेच आहे. यानंतर बघूया चाल आणि वेग. वेग म्हणजे काय? तर विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूनं कापलेलं अंतर म्हणजे वेग. वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर विस्थापन छेद विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजे कालावधी. वेगाचं एकक आहे मीटर प्रति सेकंद म्हणजेच एम प्रति एस. आता चाल म्हणजे काय? जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या गाडीची चाल 40 किलोमीटर प्रति तास आहे, तेव्हा दिशा सांगण्याची आवश्यकता नसते, म्हणून चाल ही अदिश राशी आहे. चाल बरोबर कापलेलं अंतर छेद वेळ, आणि याचं एकक आहे मीटर प्रति सेकंद. आता आपण मनोजचा शाळेत जाण्याचा वेग आणि चाल काढूया. मनोजने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेलं अंतर बरोबर AB अधिक BC अधिक CD बरोबर 500 मीटर अधिक 700 मीटर अधिक 300 मीटर बरोबर 1500 मीटर. यासाठी त्याला लागलेला एकूण वेळ बरोबर 8 मिनिटं अधिक 11 मिनिटं अधिक 6 मिनिटं बरोबर 25 मिनिटं. मनोजचं घरापासून शाळेपर्यंत झालेलं विस्थापन आहे 1000 मीटर. आता मनोजचा शाळेत जाण्याचा वेग काढू. वेग बरोबर विस्थापन छेद एकूण लागलेला वेळ बरोबर 1000 मीटर छेद 25 मिनिटं बरोबर 40 मीटर छेद 60 सेकंद बरोबर 0.066 मीटर प्रति सेकंद. आता चाल काढूया. चाल बरोबर कापलेलं अंतर छेद वेळ बरोबर 1500 मीटर छेद 25 मिनिटं बरोबर 60 मीटर छेद 60 सेकंद बरोबर 1 मीटर प्रति सेकंद. त्यामुळे मनोज प्रत्यक्षात AD या सरळ मार्गाने जर गेला असता तर त्याचं वेग आणि चाल यांचं परिमाण एकच आलं असतं. यानंतर सरासरी वेग आणि तात्कालिक वेग. समजा एखादी वस्तू अगदी सरळ रेषेत जातीये, तरी पण तिचा वेग बदलू शकतो की नाही? जसा या ठिकाणी आपल्याला ट्रक दिसतोय ए या ठिकाणी, आणि तो डी या ठिकाणापर्यंत सरळ रेषेत जात आहे, आणि हे अंतर आहे 40 किलोमीटर. म्हणजेच त्याचं विस्थापन किती असणार आहे? तर AD बरोबर 40 किलोमीटर. याला लागणारा जर त्याचा कालावधी 1 तास असेल तर त्याचा सरासरी वेग होईल 40 किलोमीटर प्रति तास. परंतु AB हे अंतर ट्रक 10 मिनिटात पार करतो. BC हे 10 किलोमीटर पार करायला त्याला 20 मिनिटं लागतात. तर CD हे 20 किलोमीटर पार करायला त्याला 30 मिनिटं लागतात. तर AB अंतराचा प्रति तास वेग किती होईल? 10 किलोमीटर छेद 10 मिनिटं बरोबर 60 किलोमीटर छेद 60 मिनिटं बरोबर 60 किलोमीटर प्रति तास. आता BC अंतराचा प्रति तास वेग किती येईल? 10 किलोमीटर छेद 20 मिनिटं बरोबर 30 किलोमीटर छेद 60 मिनिटं
बरोबर 30 किलोमीटर प्रति तास आणि याचप्रमाणे CD अंतराचा प्रति तास वेग होईल 20 किलोमीटर छेद 30 मिनिटं बरोबर 40 किलोमीटर प्रति तास. आणि म्हणून सरासरी वेग कितीही असला तरी एका विशिष्ट क्षणी असलेला वेग हा वेगळा असतो आणि तो वेग म्हणजे तात्कालिक वेग. यानंतर त्वरण. त्वरण बरोबर वेगातील बदल छेद बदलास लागलेला कालावधी. आता या ठिकाणी ट्रकनी AB हे अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने, तर BC हे अंतर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि CD हे अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने कापलंय. म्हणजे BC ह्या अंतरासाठीच्या वेगापेक्षा CD अंतरासाठीचा वेग जास्त आहे. यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो आणि त्याला म्हणायचं त्वरण. आता त्वरण हे कशामुळे घडतं, तर अर्थातच ट्रकचा चालक ॲक्सिलरेटरचा वापर करून वेग कमी किंवा जास्त करत असणार. मध्येच एखादा अडथळा आला तर वेग कमी होईल, रस्ता छान असेल तर वेग जास्त असणार. म्हणजेच अडथळा किंवा चांगला रस्ता हे वेगामध्ये बदल घडवून आणतात, म्हणजेच त्वरण घडवून आणतात. तर त्वरण घडवणारी ही जी काही आंतरक्रिया आहे तिला बल असं म्हणायचं आणि हे बल वस्तूवर कार्य करतं. त्वरण या सदिश राशीचं एकक आहे मीटर प्रति सेकंद वर्ग. आता बल आणि त्वरण. या ठिकाणी आपल्याला एक कॅरम बोर्ड दिसतोय. कॅरम बोर्डवर आपण स्ट्रायकरनी सोंगटी ढकलली तर ती थोडं पुढे जाईल आणि तिथे थांबेल. आता आपण कॅरम बोर्डवर पावडर टाकली आणि सोंगटी ढकलली तर काय होईल, ती थोडी जास्त पुढे जाईल पण नंतर थांबेल. म्हणजेच काय होतं, तर घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो आणि सोंगटी थांबते. जर कॅरम बोर्ड आणि सोंगटी यांच्यातलं घर्षण आपण कमी केलं तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतंही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. याचा अभ्यास सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी केला आणि त्याचा पहिला नियम आहे, एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचं त्वरण घडत नाही. समजा तुम्ही 1 किलोग्रॅमचं प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवलं आणि 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतक्या त्वरणाने ओढलं तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन बल असं म्हणतात. वस्तूवर बल लावलं की विस्थापन होतं आणि कार्यही होतं. कार्य करण्याच्या क्षमतेलाच आपण ऊर्जा असं म्हणतो. आता बल, विस्थापन आणि कार्य एकत्रित बघूया. या ठिकाणी आपल्याला एक लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधलेले दिसतोय. पुरेसं वजन लावलं तर आपल्याला ठोकळा पुढे पुढे सरकताना दिसेल. ठोकळा पुढे सरकला तर त्याचं विस्थापन झालं असं आपण म्हणू शकतो आणि विस्थापन झाल्यामुळे बलानी कार्य केलं असंही आपण म्हणणार. मग हे कार्य आपल्याला मोजता येईल का, तर हो. बलानी केलेलं कार्य W बरोबर वस्तूला लावलेलं बल F गुणिले बलाच्या दिशेत झालेलं विस्थापन S, म्हणून W बरोबर F गुणिले S. SI पद्धतीत कार्याचं एकक आहे जूल, तर बलाचं एकक आहे न्यूटन आणि विस्थापनाचं एकक आहे मीटर. CGS पद्धतीत कार्याचं एकक आहे अर्ग, बलाचं एकक आहे डाइन आणि विस्थापनाचं एकक आहे सेमी.